तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपला स्वयंचा पेपर होता, त्याच्यासाठी आपण नाशिकला चाललो होतो। खरं सांगायचं म्हणजे तर खूप दिवसानंतर तुमच्या भावाने बसने प्रवास केला। अक्षरशः तुमच्या भावानी ना नाशिक पर्यंत पूर्ण उभं राहून प्रवास केला, कारण की दिवाळीमुळे इतकी गर्दी नाही यार, त्या बसमध्ये अजिबात बसायला पण जागा नव्हती। ठीक आहे, कसं तरी बसने प्रवास करत आलोय आणि नंतर आठवलं की आपण पेपरला चाललोय पण हॉल तिकीटच नाही घेतलंय। मग हॉल तिकीटचे प्रिंट काढून घेतले। बिचारा या एका पाखराने आपल्याला पूर्ण प्रवासाभर साथ दिली। तर गाईज, आज तुमच्या भावाचा आणि आपल्या मित्रांचा पण पेपर होता, तर एक एक करून आपण मस्त कॉलेजकडे येत होतो। आपले पोरं आपल्याला डायरेक्ट एक आठवड्याने भेटले होते। मजाक मस्ती करायला आपल्या सोबत कोणीच नव्हतं, म्हणजे आल्या आपण पहिले ते काम करून घेतलं। चला आता आपण आहे ना पेपरच्या काही टिप्स आणि काही ट्रिक्स ऐकून घेऊ पोरांकडून। यस नो आले का नोस करायचं बघ. बरं, तू काय करायचं? काय ते काय ते काहीच नाही करायचं, ऑप्शन टिक करून कारण आता ते हुशार झाले देत नाही. आणि बी आणि सी ऑप्शन चेकच नाही करायचं बरं का पहिले. एक मिनिट सीईटीला ते सगळे करायचे होते, झिरो बिरो तेव्हा आन्सर तू कसं केलं? तू काय केलं? काही पण टोकून आले। आता डिस्कस नका करू, मी रडेल। आपलं काय टार्गेट एवढं आहे, म्हणजे टेन्शन घेऊ नका, पेपर मध्ये काही झेंडे घालले तरी बघा आमच्या होम्याचा ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे पेपर मध्ये काही जरी नाही केलं ना तरी आपण पेपर पास हे आपल्याला गॅरंटी पाहिजे। हॉल तिकीट घेतले आणि त्यांचे फोटो बघत बसलो आपण। मग आपण थोडंसं भूक लागली होती म्हणून आपण थोडा नाश्ता वगैरे केला। आपल्या ओम्या भाऊने ते छोट्या पॅकेटच्या स्कार्फचं सगळं सत्यानाश करून ठेवला। आपल्या टीना टाईनी सॅनिटायझर आणलं होतं, ते लावून आपण मस्त बसमध्ये गेलो। तर त्या बसमध्ये आपले आधीच 3 कार्यकर्ते बसलेले होते। शुभम दादांना आपण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं, कारण की ते पोरग खूप दिवसातून आपल्याला भेटलं होतं आणि पोरं बघा गायचे बसमध्ये बसून सुद्धा पोरांचा अभ्यास चालू होता। प्रवासात मजा आली म्हणजे या रिक्षामध्ये, कारण की तुमचा भाऊ एवढा कॉर्नरला बसला होता ना, थोडा जर धक्का लागला तर तुमचा भाऊ डायरेक्ट रस्त्यावरती पडला। अक्षरशः आम्ही एका रिक्षामध्ये 8 जण बसलो होतो। ठीक आहे, कसं तरी पोहोचलो आपण मेट कॉलेजला। गेल्यानंतर कळालं की आपल्या पवन दादांच्या हॉल तिकीट मध्ये थोडासा घोटाळा झाला। आपल्या पेपरचा टाइम झाला होता, त्याच्यासाठी आपण हॉल तिकीट आणि आपला आयडी कार्ड घेतला आणि आपण कॉलेजमध्ये एंट्री केली। त्या मेट कॉलेजचं कॉलेज कॅम्पस खरंच भारी यार, इतकं भारी वाटतं ना तिकडे गेल्यावर। मग या माशांना राम राम करून आपण आपल्या पेपरला गेलो। अशा प्रकारे आमचा पेपर झालाय आणि पेपर एवढा पोरांना चांगला गेला होता ना, म्हणजे तुमच्या भावाला पण चांगला गेला होता, कारण की आपण जे असाइनमेंट मधले क्वेश्चन केले होते बऱ्यापैकी ते चालले होते। एमचं पेपर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे यार, कारण की ऑनलाईन पेपर राहत होतो आणि आता किती मार्क्स किंवा काय काय होईल ते आम्हाला पण माहित नाही। कॉलेजचं कॅम्पस फिरता फिरता आपल्याला एक कार्यकर्ता भेटला, तो म्हणजे आपला डॉगेश भाई। एवढा निवांत बसला होता ना तो, मित्रांना बाय बाय केला आणि आपण कॉलेजमधनं बाहेर आलो। तर तेवढ्यात आपल्या प्रतीक आणि करण आला होता। तर गाईज, आम्ही काबर भांडतोय माहितीये का? कारण आहे ना, आता आपल्याला ऑटो नव्हती आणि आपल्या प्रतीक भावाकडेच फक्त बाईक होती। तुमचा भाऊ आपल्या प्रत्या डॉनकडे थोडीशी सेटिंग लावत होता, कारण की तुमच्या भावाला त्या बाईक वरती जायचं होतं। पोरं मला जाऊच देत नव्हते यार, काय झालं होतं काय माहित त्यांना। बाजूला असू द्या, पहिले आपण प्रत्या डॉनला विचारलं की त्याला पेपर कसा गेलाय काय नाही। तर आपल्या भावाला सोपाच गेला होता, पण यार जे व्हायचं तेच झालं आणि तुमच्या भावाला पाय पाय पाठवलं यार या पोरांनी। मेट कॉलेज पासून तर आडगाव नाक्यापर्यंत डायरेक्ट पाय पाय चालत आलो यार मी। छोट्या पॉकेटला त्या डोसामध्ये काय दिसत होतं काय माहिती। थोडासा नाश्ता वगैरे करून आपल्या पोरांना आपण बाय बाय केलं। तुमच्या भावाचं एवढं नशीब भंगार आहे ना यार, तुमच्या भावाला बस पण नाही मिळाली। कसं तरी एखाद्या व्हॅन मध्ये गेलो तर त्याच्यात पण पावसात सापडलो। ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। तुमच्या भावाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा।